नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी सध्या घडत आहेत, यांचा परिणाम 30 सप्टेंबर पर्यंत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 30 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार आणि बाजारभाव पातळी नक्की कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या प्रश्नाचं घेऊयात उत्तर। तुमचं म्हणणं असेल सर 30 सप्टेंबर पर्यंत आमच्याकडे काही सोयाबीन येणारच नाही, तर आम्हाला या बाजारभावाची काय गरज। पण लक्षात ठेवा मित्रांनो, लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं सप्टेंबर महिन्यातील हा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यातील दिशा आणि दशा ठरवू शकतो। म्हणून सप्टेंबर महिन्यातील बाजारभाव पातळी नवीन हंगामासाठी आपल्यासाठी अत्यंत इथं महत्त्वाची आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण बघितलं सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव दिसतोय सोयाबीनचा, तो बाजारभाव किती आहे तर $10 प्रतिबुशेलच्या आसपास। इथून 15 दिवसांपूर्वी बाजारभाव पातळी ही आपल्याला $9.30 प्रतिबुशेलच्या आसपास दिसली होती, कारण 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती या ठिकाणी बाजारभाव पोहोचले होते, कारण अमेरिकेत उत्पादन प्रचंड वाढणार अशी त्या ठिकाणी शंका होती। आता ती बाजारानं काय केले, डायजेस्ट केले मित्रांनो। जरी अमेरिकेत उत्पादन वाढलं तरी आता याचा इम्पॅक्ट काय निगेटिव्ह होणार नाही आणि त्यामुळे खालच्या स्तरावरून बाजारभाव सुधारून सध्या $10 प्रतिबुशेलपर्यंत आलाय। 15 सप्टेंबर नंतर मित्रांनो अमेरिकेची आवक सुरू होईल। अमेरिकेची आवक सुरू झाली तर उत्पादनामध्ये स्थिरता किंवा घट असली तर बाजारभाव वाढणार आणि बाजारभाव पातळी $10.5 ते $11 प्रतिबुशेलपर्यंत पोहोचणार। ओके, आता इथं दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ब्राझीलमध्ये पेरणी सुरू होत आहे आणि ब्राझीलमधील पेरणी कशी राहते हे बघणं गरजेचं। जर ब्राझीलमधील पेरणी घटली तर भविष्यात उत्पादन घटणार आणि यामुळे मागणी आणि पुरवठ्याचं मोठं क्रायसिस 2025 मध्ये निर्माण होऊ शकते आणि यामुळे कुठेतरी बाजारभावाला 100% आधार मिळू शकतो असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला 30 सप्टेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव सुधारणा दिसणार। बाजारभाव सुरुवातीला $10.5 प्रतिबुशेल्स आणि त्यानंतर $11 प्रतिबुशेल्सपर्यंत पोहोचणार। या स्थितीचा फायदा देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला मिळू शकतो आणि बाजारभाव पातळी सुरुवातीला 100 आणि त्यानंतर 200 तेजी दाखवून कमीत कमी 4200 ते जास्तीत जास्त 4600 दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। पण 5,000चा भाव आपल्याला 30 सप्टेंबर पण मिळणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा।
तर मित्रांनो, भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.